नमस्कार मित्रांनो, मी ॲक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करत आहे. आपणासाठी अत्यंत आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे. तर आज चला आपला जास्त वेळ न घेता आजच्या आनंदाच्या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करूया. मित्रांनो, आजची ब्रेकिंग न्यूज आहे पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी. जाणून घ्या माहिती, इतिवृत्तांत सविस्तर. या संदर्भामध्ये सविस्तर माहिती पाहूया. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत. आताच्या घडीची आजची सर्वात मोठी ब्रेकिंग गुड न्यूज. सरकारकडून निवृत्ती वेतन धारकांसाठी आनंदाची बातमी प्राप्त झाली आहे. चला तर पाहूया सरकारकडून पेन्शन धारकांसाठी कोणती बातमी प्राप्त झाली आहे. या बाबतीत सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत आवश्यक व हमखास कुठेही स्किप न करता पहा. चला तर पाहूया गुड ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण. पुढील प्रमाणे गुड ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ॲक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर पाहूया आनंदाच्या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण. नमस्कार मित्रांनो, पेन्शनधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता पेन्शनधारकांसाठी भीती संपली आहे. रांगेत उभे राहण्याची गरज नाही, कार्यालयात जाण्याची गरज नाही. फक्त एक फोन करा किंवा पोस्टमन तुमच्या घरी येऊन जीवन प्रमाणपत्र तयार करेल. खरे तर आता कोणताही पेन्शनधारक पेन्शनसाठी दरवर्षी द्याव्या लागणाऱ्या जीवनपत्राची धावपळ करावी लागणार नाही. आता फक्त एक फोन कॉलवर घरी बसून हे प्रमाणपत्र बनवणे शक्य आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने इंडिया पोस्ट पेमेंट बँकेसोबत याबाबत भागीदारी करून पेन्शनधारकांना घरपोच मोफत डिजिटल जीवन प्रमाणपत्र सेवा उपलब्ध करून दिली आहे. जिवंत असल्याचा पुरावा दाखल करणे आवश्यक आहे. दरवर्षीप्रमाणे पेन्शनधारकांना त्यांचे पेन्शन वेतन सुरू ठेवण्यासाठी जिवंत असल्याचा दाखला सादर करणे आवश्यक असते. पूर्वी यासाठी बँकेत किंवा EPFO कार्यालयात वैयक्तिकरित्या भेट द्यावी लागत असे. जे पेन्शनधारक विशेषतः ज्येष्ठ नागरिक आहे, दिव्यांग व्यक्ती आहे किंवा मूर्त कर्मचाऱ्यांच्या अवलंबितासाठी गैरसोयीचे होते. तुम्ही याची पडताळणी अशा प्रकारे करू शकता. डिजिटल जीवन प्रमाणपत्राद्वारे निवृत्ती वेतनधारक आता मोबाईल ॲप्लिकेशन वापरून घर बसल्या जीवन प्रमाणपत्राची ऑनलाईन पडताळणी करू शकता, ज्यामुळे दरवर्षी कार्यालयात जाण्याची गरज नाहीशी होते. तथापि अनेक निवृत्ती वेतनधारकांकडे मोबाईल उपलब्ध नसेल. डिजिटल साधन सेवाविषयी विशिष्ट प्रकारचे मर्यादित ज्ञान किंवा तांत्रिक प्रक्रिया जर त्यांना माहीत नसेल तर ती गोष्ट कशी हाताळावी याची व्यावहारिक अडचण लक्षात घेऊन तसेच जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची प्रक्रिया आणखी सुलभ करण्यासाठी या नवीन प्रणालीनुसार निवृत्ती वेतनधारकांना त्यांचे वार्षिक जीवन प्रमाणपत्र सादर करण्यासाठी बँक, पोस्ट ऑफिस किंवा EPFO कार्यालयात आता जाण्याची आवश्यकता नाही. फक्त या नंबरवर संपर्क साधा. त्याऐवजी प्रशिक्षित पोस्टमन, ग्रामीण डाक सेवक निवृत्ती वेतनधारकांच्या घरी भेट देतील आणि चेहरा ओळख करून तंत्रज्ञान किंवा बायोमेट्रिक्स पडताळणी पूर्ण करतील. डिजिटल सेवा प्रमाणपत्र तयार करण्यासाठी संपूर्ण खर्च EPFO उचलेल. या सेवेचा लाभ घेण्यासाठी निवृत्ती वेतनधारक इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचा 0332202900 या टोल फ्री ग्राहक क्रमांकावर संपर्क साधू शकतात. डिजिटल जीवन प्रमाणपत्र तुमची विनंती प्राप्त झाल्यावर संबंधित पोस्टमन, ग्रामीण टपाल कर्मचारी आवश्यक तपशील पडताळणीसाठी डिजिटल जीवन प्रमाणपत्र तयार करण्यासाठी निवृत्ती वेतनाच्या घरी भेट देतील. या बैठकीला शहीद इक्बाल, प्रादेशिक भविष्य निर्वाह निधी आयुक्त क्रमांक 1 कुमार अभिषेक, प्रादेशिक भविष्य निर्वाह निधी आयुक्त क्रमांक 2 शिवानी गर्मिया सिंग या आयुक्त आणि इंडिया पोस्ट प्रादेशिक प्रमुख राहुल चौधरी आणि
धर्मवीर गौतम तसेच वरिष्ठ व्यवस्थापक IPPV हे या बैठकीत उपस्थित होते आणि या बैठकीत हा इतिवृत्त त्यांनी मंजूर केला आहे की पेन्शनधारकांना बँकेत न जाता घरपोच सेवा उपलब्ध करून द्यावी। ही माहिती जाणून घेण्यासाठी कानपूर विभागातर्फे 15 विभागात काम होत आहेत। इंडिया पोस्ट विभागातर्फे 10 जिल्हे काम करत आहेत। टपाल कार्यालयाची संख्या 87,292 आहे। जीवन प्रमाणपत्र प्रलंबित असलेल्या निवृत्तीधारकाची संख्या 21,344 आहे। सेवा देणाऱ्या टपाल कर्मचाऱ्यांची संख्या 3 लाख आहे। ग्राहक सेवा क्रमांक 0332202900 या टोल फ्री नंबरवर कॉल करण्याची वेळ सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत कॉल करू शकता। करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूबने आपल्या माहितीस तो हा व्हिडिओ व्हायरल केला आहे। धन्यवाद। थँक यू व्हेरी मच।